नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण काले तालुका कराड जिल्हा सातारा इथं आलेलो आहे आणि आमचे मित्र सतीश देसाई साहेब इथं आहेत आणि ते बरेच वर्ष हे झुकिनीचं प्लांट लावतात आणि ते कंटिन्युअस केमिकलमध्ये करत होते आत्तापर्यंत आणि मला वाटतं दीड महिना झालं. हो, दीड महिना झालं ह्यांनी ते ऑर्गॅनिकमध्ये चालू केलं आहे. आता तुम्ही जर बघितलं हे प्लांटकडे एकीकडे बघून घ्या, तुम्हाला ह्याच्यावर ह्यांचा मेन प्रॉब्लेम काय होता तर ह्याच्यावर भुरी यायची, भुरी सगळं रोग सर्व रोग कीड भरपूर यायची सर्व. तर एवढी औषधं मारून पण येत होती. आता ह्याने औषधं बंद केली टोटल, फक्त बाहेरचे अल्ट्राशिवर ठेवले गेले दीड महिना. आता हे क्रॉप फार मोठ्या दिवसाचं नसतं, अंदाजे किती 3 महिने. हा, म्हणजे साधारण चालू झाल्यानंतर किती दिवस चालतं? 40-45 दिवस चालतं, जास्तीत जास्त व्यवस्थित प्लॉट असेल तर. हा, तर आता ह्यांचं म्हणणं 40-45 दिवस चालतं मॅक्झिमम. तर मला फुल गॅरंटी आहे की हे 2.5 महिने चालणार. लक्षात आलं का? आपल्या लक्षात येईल हे. तर सरांना मी विनंती करतो, देसाई साहेबांना, तुम्ही पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या आणि हे का करता हे पण सांगा आणि मग एकरी आपणाला उत्पादन काय मिळतं आणि बाहेरीच्या अल्ट्राशी वापरल्यापासून काय फरक पडला झाडामधून एवढं फक्त सांगा. हे ओळख करून द्या. मी सतीश ज्ञानदेव देसाई, काले तालुका कराड जिल्हा सातारा. मी 8 ते 10 वर्ष झालं झुकिनी कायम करतो. यामध्ये मी केमिकलचा वापर पूर्वी करत होतो. आम्हाला या प्लॉटवरती मी बायोरिच अल्ट्रासीचे स्प्रे कंटिन्यू घेतले. त्याच्या पूर्वी मी केमिकलचा वापर करून आम्हाला अल्टरनेट डे स्प्रे घेऊनसुद्धा यामध्ये आम्हाला रस शोषणाऱ्या किडी, पांढरी मावा, तुडतुडे, थ्रिप्स याचा प्रादुर्भाव प्रचंड राहायचा. ठराविक दिवस तो कंट्रोल यायचा, परत ते वाढवायचं. या प्लॉटमध्ये मला ज्यापासून मी बायोरिच अल्ट्रासी वापर केल्यापासून यावर मी एकही स्प्रे केमिकलचा घेतलेला नाही आणि कसलाही मला प्रादुर्भाव रोग किडीचा कसलाही आलेला नाही. तर मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात ठेवा की ह्याच्यावर तुम्ही बघा जवळपास काय कीड आहे का. पूर्वीचं काय असेल ते गोष्ट वेगळी, त्यांनी थोडी उशिरा चालू केलं आहे यावेळी, पण तेव्हापासून हे झाडं किती फ्रेश दिसतात हे तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहेत बाहेरच्या अल्ट्राशी वापरून पण ते पण सांगा. बायोरिच प्रॉब्लेम आता हा व्हरायटीचा आहे. येलो ग्रीन मध्ये काय प्रॉब्लेम नाही. ग्रीन मध्ये माल चांगला निघतोय, विषय नाही. थोडंसं इथं फक्त बारीक होते. हा, यामध्ये इथं जरा बारीक निमुळता होतंय. माल आता मी निघतोय. ह्यांना सांगितलंय की हे बारीक होतंय ना, हे थोडं मुळकूस झाल्यामुळे होतंय. लक्षात येत नाही आपल्या मुळकूस किती झाली आहे. तर ह्याला तुम्ही काय करा, मी सांगितलं त्याप्रमाणे जरा हे जे आपली शेंगदाणा पेंट एक 10 किलो एकरी सोडून द्यायची. ठीक आहे. 1-2 वेळा सोडलं तर हा प्रॉब्लेम कव्हर होईल. आम्ही आता काकडीमध्ये करतो ना, काकडी वाकड्या होतात बघा, किंवा एका बाजूला निमुळते, बारीक होतं, म्हणजे बाजारात जाऊ शकत नाही. अशी जी परिस्थिती होते त्यावेळी आम्ही त्याला काय करतो, शेंगदाणा पेंट सोडायला सांगतो. शेंगदाणा पेंटमध्ये NPK आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे, सगळे व्हिटॅमिन्स आहेत, सगळं आहे. म्हणजे आपल्या जे डोक्यात बसलंय ना, ह्याला काहीतरी कमी असेल म्हणून ते कमी येते, तर ते सगळं तुमच्या शेंगदाणा पेंडीत आहे. ऍक्च्युली टाकायची गरज नाही शेणखत असेल तर तुमचं. पण आता कसं तुम्ही मध्येच चालू केले, म्हणजे ह्याच्यात आता आपण शेणखत नाही वाढवू शकत. तर तुम्ही जे केलं ना, ह्याला मध्ये तुम्ही ग्रीन मॅन्युरिंग केलंय, म्हणजे काय लावलं होतं तरी त्यावेळेला मोहरी ही केली. मोहरी केली होती आणि मोहरी काय केलं, फुलं येताना गाडून टाकली होती. हे तुम्ही दरवर्षी करा, ते महत्वाचं आहे. शेणखत आपल्याकडे कमी असतं, चांगलं नसतं, बाकीचे प्रॉब्लेम चालू होतात. त्यापेक्षा ग्रीन मॅन्युरिंग निश्चित चांगला आहे. बरं, मला एकंदरीत सांगा, ही जी आपली पिवळी व्हरायटी आहे, कशाला का आता जरा बघा ते क्लोजअप दाखवतो इथं खाली, हे बघ इथं दाखव चालतं. आता ही कोवळी तुमची पिवळी जी आता ही जात आहे, कुठली जात आहे? क्लाउची ओरिला म्हणून आहे. ओरिला म्हणून जात आहे, कळलं का? तर ती ह्याने लावलेली आहे. तर आतापर्यंत ह्याचं किती उत्पादन आलं आपणाला? आतापर्यंत ग्रीन आणि हे मिळून दोन्ही मिळून 3.5 टन माल निघालाय. बर, आता 13-14 किती दिवसामध्ये? 13-14 दिवस झाले. 14 दिवस. अजून किती दिवस चालेल तुम्हाला वाटतं? प्लॉट हा आता तर कंडिशन चांगली आहे.
अजून जास्त दिवस चालाय पाहिजे असं दिसतंय. आता ह्याचा कॉन्फिडन्स आता प्लॉट संपल्यावरच येईल, पण म्हणजे तुम्हाला आताची लक्षात येईल बरं कंडिशन का? वरनं तरी प्लॉट चांगला आहे. पुढं जास्त दिवस नेहमीपेक्षा चालू शकतो हा. असं दिसतंय. बघा. बरं, दुसरी गोष्ट आणखीन दुसरे काय प्रॉब्लेम होते की जे सॉल्व्ह झालेत बाहेरीचमुळे? याच्यामध्ये सॉल्व झालेत म्हणजे स्प्रे, म्हणजे आम्हाला जे स्प्रे द्यायला लागत होते ते कंटिन्यू सगळे बंद झाले. बंद झाले. केमिकलचा एक हात नाही, घेतलेला आपलं तर हे बाहेरची व्हरायटी आहे, हो हो. म्हणजे हे बाहेरचा भाजीपाला आहे. ऍक्च्युली ही व्हरायटी ना ह्याला म्हणजे जर ही केलं तर सेंद्रियवरच चांगली येते केमिकलपेक्षा. हां, फक्त आतापर्यंत आम्ही गाईचं हे वापरत होतो, गोमूत्र मध्ये हां. आधी, पण तेवढे काही एक्सलेंट आम्हाला रिझल्ट मिळाले नाहीत. नाही, पण आता आपण गाईचं गोमूत्र तर वापरतोय, वापरतोय, आता शेण पण वापरतो हो. आणि बाहेरीच वापरतो. बाहेरच. लक्षात आलं का? फक्त मला काय म्हणायचं आहे की आता हे वापरायला लागलं आणि ह्याच्यामुळं तुमच्या आता समजा हे आता पान आहे, हे पानाची जी जाडी आहे खालची खोंबाची, ह्याच्यामध्ये वगैरे काय काय फरक दिसतो? पानामध्ये साईज ग्रीनरी भरपूर आहे, थिकनेस वाढलेली आहे आणि पानाची जाडी वाढते. जाडी वाढते. आणि प्लॉट चालू झाल्या जे रोग किडीचा अटॅक, भुरीचा प्रचंड अटॅक येतो, तो ह्यावर काय आम्हाला अजून अजिबात दिसलेला नाही. 13 दिवस झालं. दुसरं, खालची पानं आमची पिवळी पडत जातात, म्हणजे खालनं जसं जसं प्लॉट दिवस होतील तसं खालनं पिवळा म्हणजे वीक होत जातो प्लॉट, तसं ह्यामध्ये काही दिसत नाही एवढं. नाही, थोडं थोडं आहे काही ठिकाणी, पण म्हणजे एवढा प्रॉब्लेम येणार नाही. हे तुमचं काय झालंय, खाली पानाला ह्याला थटले, त्यामुळे एखाद्यावर टेम्परेचर वाढत असेल त्याचं. तर हे शेतकरी बंधूंनो, खरोखर हे फॅक्ट आहे, हे नवीन हे आहे. आता हे करतात, पण बाजारात दराचं काय सर? आत्ता रेट आहेत 15 रुपये. ह्याचा रेट साधारणतः कधी 10 रुपयेपासून 100 रुपयेपर्यंत रेट राहतो. मार्केटच्या अवेलेबिलिटीवर राहतो. ह्याची मार्केटची मागणी मर्यादित आहे. आता जरा युद्धामुळे प्रॉब्लेम झाला. हे काय हॉटेल आणि बाहेरची लोक खातात, जे हाय क्लास लोक आहेत ज्यांना माहिती आहे, ते ऍक्च्युली बाहेरची व्हरायटी आहे आणि ह्यामध्ये हाय कंटेन्स आहे. बरं, मला सांगा, तुम्ही घरी खाता? घरी खातो, घरी आम्ही बनवतो. पूर्वी खात होता तुम्ही आणि आता ह्याच्यात काय फरक पडला? थोडंसं चवीमध्ये बदल आहे ना? चवीमध्ये बदल. तर शेतकरी बंधूंना लक्षात ठेवा, ज्यावेळी सेंद्रियमध्ये जातात चवीत बदल झाला, ह्याचा अर्थ त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू वाढली. लक्षात आलं का? न्यूट्रिएंट व्हॅल्यू वाढल्याशिवाय होत नाही. हे लोक का खातात तर न्यूट्रिटिव्ह जास्त आहे, कळलं का? वेगवेगळे मायक्रो न्यूट्रिएंट म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून ती लोक खातात. बरोबर, लक्षात आलं का? तर आता ह्याच्यात ऑर्गॅनिकमध्ये केल्यामुळं ह्याची हे वाढतं, फार क्वालिटी एकदम चेंज होते. आणखीन काय फरक दिसला तुम्हाला कलरमध्ये वगैरे? नाही, कलरमध्ये आता म्हणजे टिकाऊपणा वाढलाय याचा. पूर्वी किती दिवस टिकत होतं? पहिले तसे एक 4-5 दिवस टिकत होती, सुकत होती. ती आता अजून एक आठवड्यापर्यंत जा गेले. किपिंग क्वालिटी वाढलेली. मग सगळ्यांनी लक्षात ठेवा, किपिंग क्वालिटी सगळ्याच ह्याच्यात वाढते. मी तुम्हाला सांगतो ना, टोमॅटो आमचं 1 महिना डायनिंग टेबलवर ठेवा, तोडल्यासारखं राहतं. तसंही झुकुनीचं सुद्धा पूर्वी 4 दिवस राहत असेल, आता 8 दिवस राहतं, म्हणजे डबल झालं जवळजवळ. आणि अजून तुम्ही बघितलेलं नाही, एकदा घरी ठेवून बघा, एक 5-10 का नाही बाजूला ठेवून बघा, डायनिंग टेबलवर आहे तसं फ्रीजमध्ये ठेवू नका, किती दिवस राहतंय बघा आणि मला पण सांगा. म्हणजे ते आपण आपल्या शेतकऱ्यांना सगळ्या सांगूया. तर मला वाटतं ही जे येलो हे केलेलं आहे झुकेनी ह्यानी, ह्याच्याविषयी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं असेल आणि ज्यांना कुणाला अधिक माहिती पाहिजे असेल. आता ह्याच्यात कसं तर रेट बरेच खालीवर होतात, जसं 10 रुपयेपासून 100 रुपयेपर्यंत. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी करून चालणार नाही, आपल्याकडे लोकल मार्केट नाही आहे ह्याला, मर्यादित मार्केट, एकदम मर्यादित मार्केट आहे. ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत अशा शेतकऱ्यांनी हे करणं गरजेचं आहे. तो येलो प्लॉट होता, हा नवीन प्लॉटमध्ये हा ग्रीन आहे, क्लाउडची ग्रीन व्हरायटी आहे. तर यामध्ये मी जवळजवळ 1.5 महिना झालं बायोरिच अल्ट्रासीचा वापर केलेला आहे. यामध्ये मला फरक असा जाणवला की वरून एकही केमिकलचा मी हात घेतलेला नाही. झुकोनी म्हणल्यावर आपण भरपूर काय काय फवारणी करत असतो. झुकिनीला मी पूर्वी 1 दिवस आड करून 2 दिवस गॅप टाकून केमिकल खायचे, वेगवेगळे मॉलिक्यूल रस शोषणाऱ्या किडीला, भुरीला, डावणीला घ्यावे लागत होते. तर यावर एकही हात आपण घेतलेला नाही. मला कसलीही भुरी, रस शोषणारी किडी याचा प्रादुर्भाव जास्त झालेला नाही किंवा दिसलेलाच नाही. भुरी तर आतापर्यंत प्लॉटमध्ये मला खालच्या पानावर अजिबात दिसलेली नाही.
भुरी नाहीतर किती दिवसात चालू होत होती? भुरी साधारणतः 25-30 दिवसावर सोईंग झाल्यानंतर चालू होत होती. आता आणि किती दिवस ती झाले सोईंग होऊन? सोईंग होऊन जवळजवळ पावणे 2 महिने झाले याला. पावणे तर 2 महिन्यात भुरी आलेली आलेली नाही. तर आणि दुसरा असा विषय की याची पानाची थिकनेस, जाडी बिडी ह्याचा जर विचार केला तर खूप चांगली आहे. आणि ह्याच्यामध्ये मालाचं अवरेज आत्ता काय सांगता येत नाही. टोटल 1 एकर क्षेत्रातनं ग्रीन आणि येलो मिळून 3.5 टन माल आतापर्यंत गेलाय. 13-14 13-14 मॅक्झिमम किती आला होता आतापर्यंत? 16 टन जास्तीत जास्त निघाला होता. बघूया आपण यामध्ये माल जास्त निघेल असं वाटतंय. आपण त्यानंतर जास्त निघेल. कारण का ह्याची जर काय आत्ताची जर हे बघितलं त्याची झाडं वाढ strong आणि आहेत. स्ट्रॉंग आहेत तर तो प्लॉट जास्त दिवस चालेल असं दिसतंय. तर आता दुसरी गोष्ट काय माहिती आहे का साहेब, आता हे तुम्ही वजनामध्ये किती फरक पडतो ते? वजनामध्ये माझ्या मते 25 ते 30% फरक आहे पर वजनामध्ये? पीस मध्ये. साधारणतः 200-250 ग्रॅमचा जो पीस रेग्युलर असायचा तो नाही, आपल्याला कसं 280-300 एका कॅरेटचं वजन अगोदर किती येत होतं आणि आता किती येतं? 17-18 किलो यायचं ते आता 20 किलो पर्यंत गेलंय. साधारणतः पर कॅरेट 2-3 किलो वाढले. म्हणजे सगळ्याच पिकात वाढतं. सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या माहित आहे की सगळ्या पिकात वाढतं. किपिंग क्वालिटी वाढले ह्यामध्ये. आणि मार्केटमध्ये मागणी पण ह्याची ऑर्गॅनिक म्हणलं की व्यापारी थोडंसं मागणी वाढलेली आहे. ऑर्गॅनिकमुळे दरात काय फरक पडतोय काय? दरात मध्ये अजून ह्यामध्ये नाही फरक, कारण का मार्केट आता रिवर्स असल्यामुळं तसं जाणवत नाही. पण मागणी आहे ना, किमान माल तरी जातोय. की पूर्वी रेट कमी असल्यामुळे माल आता शिल्लक जर राहतो. आपण बाजारात माल नेला का नाही तर तो केमिकल मधला माल आणि आपल्या मालात काय फरक वाटतोय नाही की ज्याच्यामुळे व्यापारी अगोदर घेतोय? तिची शायनिंग, चकाकी, टिकाऊपणा घेणाऱ्या व्यापाऱ्याला लगेच दिसून येतो ना. त्यामुळं बाजारात लवकर विकलं जातंय. विकलं जातं. सगळ्यात महत्वाचं. बघ तिथं ते एखादं फळ दाखव म्हणजे लक्षात येईल. हे इकडे घे. आता ह्याला फुलाची संख्या पूर्वी किती असायची? फुलं दिसतात जास्त थोडे. आणि फुलाची साईज, फुलाची साईज, देंडा वगैरे हे फरक आहे. फुलाची साईज मध्ये पण फरक असेल. हे सगळं हे काम फुलावरच आहे जास्त पॉलिनेशनचं. फुलाची संख्या वाढते आणि फुलाची साईज पण वाढते. मधमाशी कंटिन्यू सकाळच्या प्लॉट सकाळी असते. आम्ही केमिकलचा जर हात घेतला तर मधमाशी नसायची आणि त्याचे प्रॉब्लेम परत जास्त व्हायचे. आता तो प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ह्या ग्रीन मध्ये जे निमुळत होतं तो विषय नाहीये. थोडं सरळ येते. हे येलो मध्ये थोडा आहे. बघूया आपण फळ बघूया त्याच्यामध्ये कळलं. बरं, आता मला सांगा एकंदरीत तुम्हाला काय वाटतं अजून किती दिवस प्लॉट चालेल? प्लॉट हा मला वाटतंय की 1.5 पट रेग्युलर घेतो त्याच्या 1.5 पट चालाय पाहिजे आत्ताच्या कंडिशन नुसार. आणि केमिकल मध्ये असता तर अजून एक महिना चालला असतं जास्त. खचून कमी आता 10-15 दिवसात आणि संपला असता प्लॉट. कारण का खालनं ते एवढा फरक येतो. एक 15-20 दिवस जरी एक्स्ट्रा चालला याचा साधारणतः अवरेज 25-30 दिवस सरासरी चालतो प्लॉट. जर चांगला प्लॉट असेल तर 45 दिवस. साहेब मला तर वाटतं बरं का, तुम्ही जरा चांगले ऑब्झर्वेशन ठेवा आणि हा प्लॉट अजून माझ्या मते 2 महिने काय होणार नाही. बघूया की आपण ह्याला काकडीमध्ये आम्ही करतो ना, काकडे आम्ही अर्धा एकर मध्ये 35 टनापर्यंत गेलो. तसं झुकून पहिलं किती जात होतं आणि आता किती जाईल जरा थोडं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा. ह्याचं रेकॉर्ड राहतच आमचं. तर आता आपण एक तो हे बघूया तिथं. आता शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा की आपण नेहमी हे केमिकल मध्ये करत होते देसाई साहेब, तर त्यांना खर्च किती येत होता एका एकरला आणि आता खर्च आतमध्ये किती बचत झाली? साधारणतः एकरी खर्च याचा टोटल मध्ये 1.5 ते 2.5 लाखापर्यंत येत होता. यामध्ये कॉस्टिंग औषधाचा नाही, खताचा औषध नाही, टोटल मध्ये खत औषध 1 ते 1.5 लाखच्या दरम्यान येत होता. ह्यामध्ये बचत जवळजवळ भरपूर झाले. खचून 10-20 हजार म्हणजे भरपूर झाला याचा खर्च. लक्षात ठेवा जिथं फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडला 1.5 लाख खर्च येत होता तिथं आता 15-20 हजार वर आले. बरोबर ना? हो. तर खर्चामध्ये प्रचंड बचत झाली आहे इथं. आता ह्यांच्याविषयी त्यांचे मित्र साहेब जरा नाव आणि गाव सांगा आणि तुम्हाला काय वाटलं एकंदरीत? माझं नाव संजय शेटे, गाव काले. प्रश्न भरपूर विचारतात. प्रश्न म्हटलं भरपूर विचारतात, कळलं का? त्यावेळेस त्यांच्या तोंडून ऐकून घ्या. त्यांचं ह्या पिकाबद्दलची माहिती मी कधी केलेली नाही, परंतु मित्र जवळचा असल्यामुळं
ह्यांचं नेहमी आता 5-7 वर्ष झालं जुकिनीचं पीक घेतात, तर 4 तोडे झाले की खालचं पान पिवळं पडायला सुरुवात होती. आता हे पहिला प्लॉट आहे की बिगर केमिकलचा असून सुद्धा खालचं पान हिरवगार आहे. त्यामुळे ह्या औषधांचा रिझल्ट चांगला आहे. आता काय औषध आहे सांगा की पाव लिटर बाहेरच आणलं असेल त्याने. तेच की दोन्ही पण प्रॉडक्ट यांचे चांगले आहेत. नाही प्रोडक्ट जाऊ दे, प्रोडक्ट महत्वाचं नाही आपल्याला, ही परिस्थिती कशी त्याचाच आहे. परिणाम आहे ना हा. हा. तर झाड हे कसे sensitive वाढतात पीक हे आहे. आपण- हा. ह्याचा लगेच खालच्या तोडा झाला की एक 4 हो. तोडा झाला की खालचं पिवळं पान पडतंय ना पिवळं खालचं. पान पडत असते. आणि आता ह्याच्यात पडत नाही. 13-14 तोड झाले. हार्वेस्टिंग पिरियड वाढणार ना ह्याचा, त्यामुळे यील्ड वाढणार, हा त्याचा फायदा होणार. आता आम्ही जे ह्याच्यामध्ये करतो ना ढबू मिरचीमध्ये समजा 55 टन एका शेतकऱ्याची आली होती 2 एकरमध्ये, तर आता त्याची ऑलरेडी 75 टन होऊन गेल्या आणि त्याचं म्हणणं 100च्या वर जाईल. मी त्याला 55 दोन्ही 110चं टार्गेट दिलंय. तसं गेल्या वर्षी जेवढं झालं होतं त्याच्यापेक्षा डेफिनेट 1.5 पटाचा फरक गॅरंटेड धरा, बरोबर. पण डबल व्हायला पाहिजे. म्हणून रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा. आता नाही, record record राहतं. ह्याचं record राहणार 100% ना. राहणार. आता हे आणि सर त्यामुळं किती आपल्या दिवस सगळ्यांच्या चालतं लक्षात कळणार येईल. ना आपल्याला. दिवसाव केलं आपण की परत calculate. वाटल्यास काय करू, हो. 1 महिन्याने बरोबर हा परत 1 येऊ. महिन्याने घ्यायची आहे. हा परत येऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. बरोबर. अजून किती दिवस चालेल तुमच्या मते नेहमी रासायनिक मध्ये अजून एक 25-30 दिवस चालाय पाहिजे अजून. हा. म्हणजे ह्या पण माझ्या आत्ताची मते 2 condition. महिने चालायला पाहिजे. बघूया की. लक्षात आलं का? नाही, आता एवढं बोलण्यात चांगलं पीक उचित ठरणार नाही. आपण 1 महिन्यानं plotच- आपण हो. परत रेकॉर्डिंग हो, करू. हो, हो, हो. कारण हे एक वेगळं पीक आहे म्हणून तुमच्याकडे हम्म. आलो, बाकी काय कारण नाही. तर आपण इथं थांबूया. नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधू.